मी आपली रॅली पाहिली आहे। पियुषजी, आपल्याला एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय की आपला विजय निश्चित झाला तर लीड मोजायचं। सगळ्यांना बोलू आपण 7 वाजता सकाळी। आणि म्हणून पियुषजी केंद्रात काम करताना नेहमी मुंबईची बाजू होता आणि म्हणून मुंबईसाठी नेहमी काय मिळालं पाहिजे, काय केलं पाहिजे। रेल्वे मंत्री असताना देखील त्यांनी अनेक कामं केली। एसी लोकल पण तुमच्याच काळात आली, तेव्हा काही लोक म्हणाले कशाला एसी लोकल, आता ते एसी लोकल पण फुल भरून व्हायला लागली। आणि म्हणून आज ज्या ज्या खात्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्या त्या खात्यामधून आपण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी खूप काय देण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष असल्यामुळे दिल्लीतून कसे पैसे आणायचे हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपल्याला नक्की या ठिकाणी जी संधी मिळाली आहे पुन्हा मंत्री होणार आपण आणि त्या मंत्रीपदाचा वापर मुंबईसाठी तर होईलच पण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देखील होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। आज राम नाईक साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। गोपाळ शेट्टी पण इकडे आहेत, सगळे आमचे प्रकाश आहे, प्रवीण आहे, सगळे लोक इथे आहेत आणि मीनाताई आहे, तर बावनकुळे पण आलेले आहेत, म्हणजे अख्खा प्रदेश पण आलाय, राज्य पण आलाय आणि मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एक लोकप्रतिनिधी कसा असावा तो पियुष गोयल यांच्यासारखा असावा अशा प्रकारचं एक काम आपण केलेलं आहे। आणि त्यामुळे दिल्लीमध्ये देखील मुंबईचा आवाज घुमवला तुम्ही आणि दिल्ली डोले आणि म्हणून खरं म्हणजे आपण अतिशय अभ्यासूपणे कुठलाही विचार मांडता। आपल्याला मुंबईची खडानखडा माहित आहे, महाराष्ट्राची पूर्ण माहिती आहे आणि असा जेव्हा लोकप्रतिनिधी दिल्लीमध्ये जातो, खासदार होतो, तर तुम्ही जेव्हा राज्यसभा होता, आता लोकसभेत जाणार, आज तुम्हाला खूप बोलायला तुम्हाला उत्तर द्यायचं आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। या देशामध्ये 10 वर्ष मोदीजींनी केलेलं काम जे काँग्रेसला 50-60 वर्ष करता आलं नाही ते आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आणि महायुतीने हे आपलं 2 वर्ष जे काम केलं, महायुती सरकारने आज मुंबई बदलतोय, मुंबईचे रस्ते सुशोभीकरण, आपला दवाखाना, सगळे हॉस्पिटल हे सगळं जे आपण करतोय याचा देखील महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये आज या ठिकाणी मागाठाण्याचे आमदार, कार्यसम्राट आमदार, गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आज आपण बघत आहात पूर्ण मागाठाणे भगवामय झाला आहे। ते आपले देशाचे पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्या उत्तर मुंबईचे लोकप्रिय असे पियुष गोयल साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची आज या ठिकाणी जाहीर सभा आहे। या सभेसाठी शाखा क्रमांक 11 मधून आम्ही 1,500 ते 2,000 या ठिकाणी आपण बघत आहात। 1,500 ते 2,000 शिवसैनिक या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या समर्थनार्थ आम्ही आज प्रचारार्थ आम्ही आज जात आहोत। 20 तारखेची अशी तयारी आहे की आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। विरोधक आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? या ठिकाणी विरोधक उमेदवार कोण आहे असं कोणाला माहित नाही। आम्ही ज्या ठिकाणी मतदारांच्या समोर जातोय लोकांना माहित नाही की उमेदवार कोण आहे, कॅन्डिडेट कोण आहे असं माहित नाही लोकांना। या ठिकाणी फक्त मोदी साहेब, मोदी आणि मोदी। आज आम्ही इकडे ब्रह्मकुमारी मार्फत त्यांचं स्वागत करायला उभे आहोत। पियुष गोयल साहेबांना सगळ्यांनी सपोर्ट करा हीच आमची विनंती आहे। त्यांचं काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांच्याच प्रचारासाठी आणि त्यांचंच आपण इकडे सगळा जनता आज इकडे उभी आहे। जय महाराष्ट्र। आमदार